उचलले इकडे पलटा लागतं ना. हवा आहे ना फाटा आमच्या गावचा. तिकडे पलटा पलटा इकडून आणला वाटते बा. बुड्याला आणला नाही का भाऊ? माझे भाऊ आणला वाटते त्यांनी बुड्याला काय वापस दिसून धरायला. शिवला लसा येत बसला. शिवला लसा आणलं कुठं गेली आई गेली का बाबा? जंगलात गेली काय? हा दिसून नाही राहिली. कुठं गेली का वावरात म्हटलं? घरी राहते का ते? हा या वक्ती घरी राहते का म्हटलं? 10 वाजून राहिले. आता तर सकाळीच गेले. 6 वाजताच जाते. मग तू आला काय? झालं का तुला रिकाम पण? हा लेका ते गुरुजी आलते ना शाळेतून. कुठं गेला काय गेला तर निघाले का? मलाच बोलणे ऐकायला लागते द्यायचे. मस्त इकडे हिंडत त्या बुढे दवाखान्यात काय जाऊ दे इथं जाऊ दे का? मोठ्या माणसासारखं कामं करत राहतं. कुठं काही नाही जमलं. त्या बुडा टन झाला म्हटलं. शिवलाल काका ना त्या डॉक्टर सांगे बोलायला बसले आणि बस असं नाही तसं नाही बयास केलं म्हणते. आणि बुड्याच्या कानात काय शब्द बुडा टन करून चरे कडे शिवलाल निघालाय. बुडा शिवलाल टॉयकोट्या सांगून झाला दवाखाना खतम. मग काही नाही कामाचे अटक फटक काही नव्हता म्हणजे बेळगा फेळगा टाकला आणि बुड्या कशा काय झालं काय नाही का काही नाही त्या बुड्याले काही. आपलं त्या दिवशी डॉक्टरनं तपासलं 150 वर्ष राहायचं आहे 200 वर्ष राहायचं आहे करेन. लगेच काय अटॅक यायला पडला. काय मला वाटलं ते आता काय. मग आता कुठं आहे बुडा? शिवलाल काका तिकडे येते सगळं डिपार्टमेंट. मग बल्ले वाटते काहीतरी झालं. ते काय झालं काय नाही ते त्यानंच नेलं. त्याच्याच घरी ठेवते का कुठं ठेवते काय माहित. भाकर कोटका तिकडे जायचा. जाऊ द्या मला शिंगडे मला पेन दे ना. पेन नाही ना माझ्याजवळ. एक पेन दे वाटते हजारचा. ज्यांना टाइम नाही ना आता. घंटी वाजल्यावर हा गुरुजी अजून मला मार देतील बिचार. ज्यांना मग मी तुला संध्याकाळी दिन ना. मग चिप्सचं पाकिट आणून दिन ना. 10 रुपयाचा पैसा आहे माझं. हा पण टाइम नाही ना. टाइम नाही. दवाखान्यात आणला. मग आता अंग काय धुतले जरासे. आता दुकानात जाणं हे करणं त्याच्यापेक्षा मला दे ना एक पेन दे ना. खाईन त्याचा शिल्लक. हे पाय आता एक पेन शिल्लक आहे माझं. देतो तुला काय पण त्या मला चिप्सचं पाकिट देतो म्हणून घेऊ. मला चिप्सचं पाकिट लागेल नाही तुम्ही लोयनच घेऊन बाबू. नाही ना लोयन नको घेऊ ना. बिचार देणं पटकन देवर. हा देतो चिप्स देतो तुला. 1 सोडून 2 पाकिट घेऊ आपण. हा देवर लवकर जाऊ दे. मला झपकन जाऊ देवर शाळेत. भाकर काय करावं काही समजून नाही. टाइम मला लयच कमी पडून आला. अरे काय? अरे हा जगन आलाच नाही का रे बुल्या? हा जगन आला नाही का म्हटलं? आला ना गुरुजी. आला ना सकाळी आला. येईन ना तो शाळेत येईन ना. अरे त्याचा जास्त तुम्ही मुलाचा नका करू ना. तुम्ही कधी त्याला लय सूट देऊन राहिले. त्याच्या ज्यानं दूध बाकीचे पुरेल सूट तसेच करायला पाहिजे. त्याचं अनुकरण करते ना गुरुजी लोक लेकरं. तुम्ही कधी त्याला चांगली पनिशमेंट द्या. तुम्हाला काय सांगू त्याचं. तुम्हाला काय तुम्ही माझ्यापेक्षा 4 वर्ष लेट आले गुरुजी इथं. तुम्हाला माहित नाही काय कसं गावातलं एक तर राजकारण अलग राहते. हे काय अलग ते काय म्हणता येत ना. अरे बा लेकराला 2 बुटाची थापड मारणं पहिले हरका राहिला का आता? पहिले जमाना अलग होता. पहिले तर पोट्टेले का हात सुजे काळ्या तुटे पण कोणी बोले नाही म्हटलं माय बाप. आता तर जरा 2 बडे चापट मारले पुरं घर येते म्हटलं धावत. तिथं गाव येते अर्ध. काय सांगा तुम्हाला. तुम्ही म्हणता असं. अरे बा या का आला ना बाबा. शैतान का नाम नाही. शैतान का नाम लिया शैतान हजर. अरे जगत कुठं गेलता रे बारे? कुठं गेलता राजा? काय राजा तुझं काम होय का काय होय? शाळेला 3 4 दिवस सुट्ट्या देऊन राहिला तू. बरोबर आहे का तुझे हे? हा तुझ्याच्याने इकडे बाकीचे लेकर तसे त्रास करते देते ना. मग अरे बाप गुरुजी गरम दिसून आला. जसा माहोल गरम दिसून आला मला. नाही अच्छा माहित असेल ना तुम्हाला. धान्य आपायचे नाही का गुरुजी. ते राजू होते दवाखान्यात भरती केलं. कोणीच नव्हतं तिथं त्याच्यावर थांबाले म्हणून मी गेलो. आलो ना बा. आता आलो. ते शिवल्याला काय त्याला घेऊन गेले तिकडे. मी इकडे झालं. दप्तर उचलला. जसं जराशी कोरभर भाकर खाल्ली तसं झालं. अंगार जसं उभ्या पाणी घेतलं लागलं. आलं नाही का गुरुजी शाळेत मी. मग मला काय जाईन शाळेची. मग गमेनी म्हटलं मला 2 दिवस तिकडे. काय कामाची आपली डिजिटल शाळा आपली झाली एवढी मोठी. हा जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आपल्या शाळेचं नाव आहे. आणि काय हे असं जर पोरायची जर अनुपस्थिती राहील ना तिकडे जर चेकिंगला आलं तर काय म्हणतील गुरुजी. पहा बरं. हा किती वाजता येणं काय असतं. पेर झाली पेपर आला पेरच्या अगोदर यायला पाहिजे होते ना. हा तेवढं तुम्ही आपल्याला शिस्त लावा लागत नाही. हो ना तुमचं बरोबर आहे. काय गुरुजीला आज का घरी डब्बा नाही झाला का बाई ना. हा असं वाटवायला मला गुरुजी जास्तच काय कर. हो ना बरं काय आता डब्बाला जमणार नाही जगात. हा आता याच्यानंतर सैन्य करणार म्हटलं. शाळेत येऊन येतात ना डायरेक्ट टी-शर्ट देऊन देईन म्हटलं. याच्यानंतर जर असं केलं ते आता सांगून देतो आता. नाही ना बा आता नाही करा. आता नाही करता गुरुजी मी तसं नाही करता बा. तुम्हाला सांगतो. अरे नाही करता. आता कुठं तिथं गावातच आहे ना मी. आता बापा तुम्ही म्हणाल ना 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत थांबतो शाळेत. मग होमवर्क काय असन ते घरचं करायचं ते करून घेतो. या पट्टे देऊन घेतो मी वया बुक. आणि उद्या 2 दिवसात तुम्हाला एकदम कम्प्लीट करून टाकतो. उद्या बिलकुल शाळा झाड झड करून 4 दिवसात तुम्हाला पाहिजे गुरुजी पाणी टाकून साबण ओके. ते काम करतो म्हणून तर राजा तुझ्या जरा बरं आहे. नाही तर काय तुझ्या ना तसं बरं ठीक आहे. हा जाऊ द्या गुरुजी आजच्या दिवस चालेल. हा आजच्या दिवस मुला जायचे. याच्यानंतर तर असं केलं तर नाव खराब नाही झालं पाहिजे शाळेचं. हे एवढी मोठी डिजिटल शाळा राजा आहे. तुझं नाव लागते तिथं. जगन टॉयकोटे म्हटल्यावर घंटा लागते म्हटलं. आणि तू असे उभारी धंदे करत असेल का आता. बिलकुल अबसेंटीचं चालणार नाही आता. पेपर वेपर शेवटच्या अजिबात का अबसेंटी नाही घ्यायची. हा गुरुजी नाही तसं नाही. आता बिलकुल पाहिजे ना तुम्ही एकदम काहीच नाही. शाळेचं बिलकुल नाव नाही खराब करत मी. जगन टॉयकोटे म्हणते ना मला.
2 दिवस झाला चाराच निघून आला देवदास का काय तो अजिबात चारा निघून राहिली. सांगा आता वासरू द्याला तिनं आणि ते वासरू तसं राहून राहिलं, ते काय तशीच राहून राहिली. काय करावं काही समजून नाही राहिलं. तुला म्हटलं होतं ना तिकडे त्या कोमटेत नाही जाऊ द्यायला पाहिजे ना. ते काय कोकडे हाकलून देता एवढे दूध ते जनावर माग जनावर कुठंही आपले धरले वरले डमारलं तिचं पोट. एक तर तिनं ते ज्वारीचे झुटकं खाल्ले, नाही तर तिचं ते काही तुरी मुरीवर हरपा मारला तिनं, त्याच्याने ते डंबारली. अरे येईल आताच पडल्या ना देवदास काका, निरा आता पडले येईल. धरले का कोणाचे तिकडे कोमटे का हो जवाऱ्या कापल्या का हे कापल्या, निरा हाणून देते ढोरं. काही समजत नाही, मागचा पुढचा काहीच विचार नाही करत. काहीचे लेखाचे काहीच्या काही करत. मी माय जनावर म्हटलं फुटवून सोडत नाही. मग मला माहिती नाही एवढे मोठे मागाचे जनावर राहतील कायचे ते घालून देणं. अरे नाही ना बा, माया काय झालं आता, मी तिकडे त्या डेनी पुढे दवाखान्याच्या मागे तिकडे लागून गेलो. इकडे काही बुडा इकडे जंगलात जाईन. मग काय होतं ते देवलाल काका नाही ते काही ध्यान नाही दिलं तिच्यावर, म्हणून ते जरा तिथं डमारला हे चाराच नाही करून राहिला. डॉक्टरला बोलावू का मग? काय त्या डेनी बुड्याचा काय धरला वरला चालला निरा. असं वाटलं लय सिरियस आणि येऊन बसला त्या शिवलाला दिलं सगळं. जाय तिकडे काय करायला लागते. तू एक काम कर, मी काय म्हणून राहिलो, तू आपलं एरंडीचं तेल आण पाकभर आणि त्याच्यात मीठ टाक जरासं. तो एक ढोस देऊन दे दिल्या. आपला ढोसा तर असा नसतो चांगला, एक 2 टाईमचा याचा बरोबर 2 खुराकी तर जाग्यावर येऊन जाते ते. पाय मग संध्याकाळपर्यंत काय फरक पडते. तर एरंडी तेल जो कुठं भेटणार आहे? एरंडीचं तेल कुठून आणू म्हटलं? आपल्या गावात भेटते काय? अरे एरंडीचं तेल आहे ना आपल्या इथं आहे ना. माहीत आहे, बाबांना आणायला लावलं होतं मला, त्या दिवशीच आणलं होतं मी. लिटरभर तेल आणलं आहे. हाय लारे आपल्या घरी आहे, घेऊन या लागत शिशीभर पाहिजे असं तसं आहे. ते शिल्लक पडलंच आहे ते. सांगून देतो घरी, वहिनीला सांगून देतो, माझं नाव सांगून द्या. तिथं टांगली जाते शिशी आपल्या भीतीले. बरोबर ठीक आहे ना. आहे ना तुमच्या घरी? मग जमलं, मग काही नाही. मग आपल्या गावात कुठं भेटलं असतं? गावात काय ते खुलं असतं, हेच तेल नाही भेटत. खायचं तेल पाकिटच भेटते, अर्धा किलोचे 1 किलोचे झाले आता चालू. हा मग काय इथे इथं असल्यावर काही विषय आहे का? नमस्कार मंडळी, नमस्कार. असं चालू आहे बा आता व्हिडिओचा. 2 वाजताचा टाइम आहे आपला, रोज रेग्युलर 2 वाजताचा टाइम. एखाद्या वेळेस झाला तर होऊन जाईल मागं पुढं. कसं आहे ते डाउनलोड करायला का नाही थोडा टाइम लागते. आमचं कसं आम्ही डेलीचा बनवतो ना, त्याच्यामुळं आमचा काही शिल्लकचा नसते व्हिडिओ. शिल्लकचा राहिला पहिल्या दिवसचा तर दुसऱ्या दिवशी लावता येते. पहिल्या दिवशी बनवला तर दुसऱ्या दिवशी लावल्या जाते तो बरोबर टाईमावर. म्हणून तो मागं पुढं होते. आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवता, जय जय महाराष्ट्र माझा. लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, आवडत असेल तर करा. लाईक जेवढं होईल तेवढा व्हिडिओ बिलकुल ताकद न चालन. आणि इकडे तिकडे सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. काय किती वाजता कोण पाहून आला काय आहे काय नाही बोलत चालत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता. अरे अण्णा रे, अण्णा खाऊ घाल ना. का इथं का मराली आणलं का मले? ओ शिवलाल, बाबा तिथं तर मोठा आसू गवून राहिला होता. अन्न पोटात कावडे बोंबडू राहिला. जीव घालता का नाही घालत? अरे काय मा बाबांना हे झोंबाड लावून घेतलं मांग. काय हो, काय बोंब राहिले हो तुम्ही? हो याने काय बोंब राहिले म्हटलं? निरा गावभर कलो गाणा करून राहिले राजो. निरा को लावून देता. निरा सकाळ झाली का निरा भो 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 चालू आहे तुमचं. अन्न चहा घे ग, चाय नाही भेटला अजून. काय भाकर काय खाऊ घालतं त्या बापानं? तर भलत्या यानं आणलं तिथून. पिपा भर मोठा आसू पाडले, डोळ्यातून पाणी पाडलं. त्याच्यानं उठलो मी. कायले उठलो तुझ्या दवाखान्यातून 8 दिवस. आणलं लेकानं इथं टाकून दिलं. सोय नाही साय नाही. घे ना मा बुड्यालेच का नाही पाहिजे होतं चांगला रगा. मा बुड्यालाच बसून देतो आता इथं याच्या पायाजवळ. फालतू बमाट काही पाहिजे नाही. कायले आणलं ते चिकून झोंबाळ इकडे काम ना दाम. घर घेतला लोन माग. हा पाठवतो मी, त्यालाच पाठवतो. बुड्डीला सांगायला का नाही काय फालतू अवकात लावला रे म्हणून या बुड्याचा निरा कोबरा. तुमचा राजा निरा तुमचं जायगाच आहे सगळं. मग काय तर आण लवकर. भाकर खाऊ घालायला आणलं घायला इथं म्हणा. मग आण दिले काय लेकाचा मुलगा जातं कायचा होय तर सुद्धा होईपर्यंत आहेच मी तुमच्या मागं. काय आणलं तर मग आता करावंच लागन तुम्हाला. हाय ना, घे ना मा बुड्याच्या मागं निरा घोरच. मा बुड्याला का नाही थांब आता घरी जातो. मा आईले सांगतो चांगलं झापाला तर बुड्याला हे काय बनवून हे काय गावात निरा. आता गावातले लोक मजा पाहिजे. नाही केलं तर पुऱ्या गावभर बो माय. आता केलं तर कोणीच काही नाही म्हणून. घे ना आता त्या झाबऱ्याचा मस्त मुका हिंडते. आता घेतलं मा बुड्याला दत्त.
लहान थंडी पडून राहिली हो हा बापा बापा बंधू लहान थंडी आहे म्हटलं काय थंडी होय बापा बापा सुटर सुटर घ्या लागते बा मला एखादं हा ते जुनं सुटर आहे ना लय छिद्र पडले त्याले नवं सुटर पाहिजे आता एखादं लय झालं ना ते जुनं झालं ना 10 वर्ष झाले तर माझ्या सुटराले थंडीत आहे मै शूटर खराब झालं ना आज कुठे चालले नाही न तुम्ही घरीच आहे ना हो आज कुठं जातं आज कुठं नाही जातात हकळला माणूस ते एक तर ज्यादा वाहन गेलं डेनी बुड्याला आणलं ते पाठवलं होतं बुड्याला काही जेव्हा गिवायला द्यायला लागेल ना अरे काय निरा काढलो त्याला मागं फालतूचं घेणं ना देणं सोमवारी फालतूचं गावात जेवण माता याच्यामध्ये काही धंदे करे वाय कुठं गेली काय होय रे कायला बोंबलून राहिला काय लागलं ते मांग काय बोंबलून आला म्हणतो निरा ते झोमाड लावून घेतलं त्या डॅनी बुड्याचं माग हा मार हिलवून आला म्हटलं बुडा तिकडे खाऊ घाला रे जीव घाला रे पाणी आणणार रे जेवायला आणणार रे चहा आणणार रे निरा हिलवून आला म्हटलं बुडा तिथं ह्या बाबाला तिथं त्याच्या बुड्याजवळ देऊन बसव म्हटलं तू आता हा आपण काही ऐकणार नाही बाते हा टांगे त्याला टांगे काम नाही पाहिजे लय बुडा दिमाग खराब करून तो निरा हिलवून आला चिलवून आला तिथं वाटलंच ना मला ते बुडं इलायते म्हणून ह्या माणसाला कायलेच झोंबाड लावून घ्या मांग काही गरज होती का इकडे आणायची आता घ्या शकून मध्ये तसं नाही झालं ना ते काल काय सांगू तुला आता दवाखान्यात गेलो मी दवाखान्यात गेलो डॉक्टर होतेच तिथं बाया चाललं बा मला जरासा भरून असं दाटून जरासा लढलो पडलो मी काय ते बुडं उठूनच बसलं तिथं डायरेक्ट उठून बसलं निरा गयातच हात टाकले माया अरे बापा म्हणे तूच मायासाठी तूच आहे रे म्हणे बा शिवलाल दुसरं कोणीच नाही म्हणे असा उठलो बुडं तो डॉक्टरही हपचाप झाला ना तिथं डॉक्टर म्हणे बाबा आता हट्याक आलता हे आलतं काय आलतं काही समजून नाही राहिलं म्हणे आणि झालं बुड्यानं ते झोरा मरा केला जमा मग चल म्हणे लवकर मला घराकडे घेऊन चल म्हणे निघालो बातेला घेऊन बोलायला जागाच नाही दिला मला म्हणे 8 दिवस माय जेव्हा सुद्धा होईपर्यंत माय जरा भाकर तुकड्याचा पाहिजे म्हणे बस एवढा बोलला बुडा माझा मी हो म्हटलं काय म्हणणार आहे तर बिमार मान झाले 99% खोटं बोल ना घेतलं आता एक खरं आहे तर घेतलं गयात लोणं टाकून बस आता हो ना काय माय बिन कसं करते सापडायला सांगावं का काय करावं काही समजून नाही राहिलं बुड्याला भलतं मुठ गेलं का तर बोलतं अंगात आली त्याच्या मोठं टनक काळी आपटू दे हे करू दे ते करू दे आता असं पहिल्या दिवसापासून लावला का धंदा आहे ना खाणं म्हणा कसाही चुपचाप मला थापायला लावून बा भाकरी आता ना असं हा माझ्याच गयात पडून सांगा लागून बुड्याला समजून जरा असं अरे काय ते जमणार नाही म्हटलं हा आजच्या दिवस मुला नाही उद्या आपण ऐकणार नाही त्या बुड्याचं ढंगरेला ते बुडग हा दिसते तसं नाही आहे म्हटलं निरा लोन राहिलं ते हा मस्त तिथं आहे तो इथं बसन भाकरी तोडत निघत बसा आपण टोले घेत ते फालतूचं झकात करा तर करून ठेवता राजू एक नाही कोणत्या राशीत आहे रास लागले काय लागलं तुमच्या मागण काय निरा तुमच्याही मागं लागतं आमच्याही मागं निरा काट लावून देता काम ना दाम थांब ना त्या गुंपा बुडीला सांगतो ना लय मोठी तू किव घेत होती ते त्याची तिले म्हणतो ना त्याला भाकर खाऊ घाल म्हणतो आता त्याले मोठी त्या बुड्याची किव आली तिले त्या दिवसात बोलले म्हणे पैसे आहे का हे आहे का नसन तर मी देतो म्हणे आता तिला सांगतो ना भाकर खाऊ घाल म्हणून त्या बुड्याला घेऊन जाय आणि भाकर खाऊ घालत द्या त्याला दररोज हो आई तसंच कर दे त्या गुंफा बुडीच्या मागच लावून दे त्या बुड्याला तिकडे ते तिला सांगून दे त्याचीच भाकर गोड लागते म्हणा त्याला गुंफा बुडीला सांगितलं म्हणा स्वयंपाक करायला असं दे तिला जाते चाट पहा तुम्हाला काय वाटते तर काय करायचं काय नाही चला इथं घरात काही जास्त डोकं दाबाल नाही पडत चला बाहेर झाली पुढची आता पहा काय तर त्या डेनी बुड्याचा काय लावून टाकाय निपटा मी कटावलं दिले फालतूचं झालतो मी भरात पाहिजे काय मी येतो वावराकडून चक्कर मारून आणि पाहून काय जरा याटोच घेऊन जातो तिकडे पाहिजा चालले तिकडे अजून एखादी आपत नको आणू म्हटलं हा एक तर वर्षाचं एंडिंग आहे एंडिंग घ्यायचे सगळे एंडिंगच काय मारायची निरा घोरून का आणत जो मागा सुद्यानं या घरी अरे नाही ना बारे काय माय असतं मागा भाऊ बरोबर ठीक आहे पाय तुम्ही काय तर